कारीच्या जयदेंचा ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो त्यातील 3 पिढ्या यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपला पुरुषार्थ, आपला पराक्रम दिलेला आहे. कान्होजीराव जयदे यातील पहिलं नाव. कान्होजीराव जयदे हे दख्खनमध्ये म्हणजे कर्नाटकाच्या सुब्यामध्ये शहाजीराजांच्या बरोबर आपली मर्दुनगी आणि पुरुषार्थ गाजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. ज्यावेळेस शिवाजीराजे हे पुण्याच्या परगण्यामध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस शहाजीराजांनी त्यांना पुण्याच्या परगण्यामध्ये शिवाजीराजांच्या सेवेसाठी पाठवलं. ज्यावेळेस शिवछत्रपतींच्या या हिंदवी स्वराज्यावरती अफजल खानासारखं महाभयंकर संकट चालून आलं त्यावेळी या कान्होजीराव जयदेंना या अफजल खानाने तसं पाहायला गेलं तर 12 मावळातील सर्व देशपांडे देशमुखांना फरमान आली होती. त्यातील एक फरमान हे कान्होजीराव जयदेंना सुद्धा आलं होतं आणि त्यावेळी ते फरमान घेऊन शिवाजी राजांच्याकडे राजगडावरती गेले आणि राजगडावरती गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब कबिला घेऊन महाराजांच्या समोर ते फरमान ठेवलं आणि सांगितलं की महाराज हे फरमान आलेलं आहे तर काय करावं. त्यावेळी शिवाजीराजे म्हणतात तुम्हाला जे वाटतं ते करावं. त्यावेळेस कान्होजीराव जयदेंनी ते फरमान महाराजांच्या पायाशी ठेवलं आणि त्याचबरोबर हातामध्ये तुळशीपत्र घेऊन त्यावरती पाणी सोडलं आणि सांगितलं ही काही देशमुखी आणि जे काही संपूर्ण जे काही आमच्या जमिनी आहेत जो काही जुमला आहे तो संपूर्ण तुमच्यासाठी आम्ही यावरती पाणी सोडलं. आणि त्यानंतरनं हा संपूर्ण त्यांचा म्हणजे कुटुंब कबिला त्यांनी तळेगाव ढमढेरे या ठिकाणी ठेवला आणि 12 मावळातील संपूर्ण देशमुखांना देशपांड्यांना एकत्र करण्याचं काम कान्होजीराव जयदेंनी केलं. आणि त्यामुळेच की काय अफजल खानासारखं महाभयंकर संकट शिवाजी महाराज पेलू शकले आणि त्यावरती विजय साकार करू शकले.